नमस्कार, मी जयश्रेखा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर इथे माझं स्वयंपाक करणं चालू आहे नैवेद्यासाठी. तर आज आमच्या इथे पितरांच्या नावाने एक पाहुणा जेवायला घालतात, तर त्यासाठीच माझी इथे तयारी चालू आहे नैवेद्याची. तर आज मी पुरणपोळी करणार नाही. दरवेळेस पुरणपोळीच असते, पण ह्यावेळेस पाडवा आणि यात्रा वगैरे झाल्यामुळे 2-3 वेळा पुरणपोळी झाल्यामुळे आज मी पुरणपोळी करणार नाही. तर आज मी थोडंसं वेगळा स्वयंपाक करणार आहे. तर इथे मी आज करणार आहे चपाती, बटाट्याची भाजी, भजी, कुरडई आणि व्हेज पुलाव करणार आहे आणि खीर करणार आहे. तर इथे आता मी व्हेज पुलाव जो आहे तो फोडणी घालून घेत आहे. एकीकडे मी बटाटे कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवून घेतलेले आहेत आणि एकीकडे मी नाश्त्यासाठी गोडाची शेवई करायची आहे, त्यासाठी पाणी ठेवून घेतलेलं आहे. तर आता माझा फायनली व्हेज पुलाव फोडणी घालून झालेला आहे आणि आता हा मी शिजण्यासाठी ठेवून देणार आहे. आणि साईड बाय साईड माझी इतर कामेसुद्धा चालूच होती. नारायणींनी देवपूजा वगैरे करून घेतली होती. इतर कामे थोडी छोटी मोठी तिनेच केली होती. तर आता इथे मी जो नैवेद्याचा स्वयंपाक आहे तर ते करणं माझं चालू होतं आणि इथे नारायणीची देवपूजा झालेली आहे. नैवेद्यसुद्धा झालेले आहेत माझे करून आणि तिने तर नैवेद्य दाखवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तर आमच्या मेन देवाऱ्यातील नैवेद्य झाला होता दाखवून. आता बाकीचे जे पितरांचे वगैरे नैवेद्य होते, मेन देवाऱ्यातील नैवेद्य होता तो आता तिचं भरणं चाललेलं आहे. तर आता इथे नारायणी नैवेद्य भरण घेत आहे. तर इथे आहे आजसासूबाई, आजसासरे आणि हे आहेत माझे सासरे. तर इथेसुद्धा तिने नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा सासूबाईंची देवपूजा झालेली आहे. तर इथंसुद्धा कलशाला आणि देवांना नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आणि इकडे माझं चपाती करण्याचं काम चालू होतं आणि जे सासऱ्यांसाठी जो पत्र्यावरती नैवेद्य ठेवतात तो मी ठेवून घेतला होता. आणि आता इथे हे ज्या बाकीच्या चपात्या लाटण्याचं काम राहिलं होतं तर ते मी आता पूर्ण सगळ्या चपात्या लाटून घेणार आहे, जेणेकरून मला जेवायला वाढताना अवघड पडणार नाही. तिकडेसुद्धा जेवणाकडे लक्ष टाकता येईल. तर यासाठी मी चपात्यासुद्धा आटपून घेत आहे. तर इथे माझ्या चपात्यासुद्धा होत आल्या होत्या आणि बाकीचा स्वयंपाकसुद्धा तयार झालेला होता. तर आता मी जेवणासाठी जी प्लेट आहे ती तयार करून घेणार आहे. तर इथे आता माझ्या चपात्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि इथे मी आता जेवणाची प्लेट जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. तर चला मग फायनली आता सगळं झालेलं आहे. तर इथे बसलेल्या आहेत सासूबाई, मोठे दीर आणि इथे बसलेले आहेत आजोबा. तर ते आता ज्यांचं जेवण झाल्यानंतर आता नंतर आम्ही जेवण करून घेत आहोत. तर चला मग आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका मिनी ब्लॉगसोबत. तर